नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.3 चा फर्स्ट एक्झाम्पल आहे ड्रॉ अ लाईन एल, टेक अ पॉइंट ए आउटसाइड द लाईन थ्रू पॉइंट ए, ड्रॉ अ लाईन पॅरलल टू लाईन एल. ठीक आहे, आधी काय करू आपण, आधी लाईन ड्रॉ करून घेऊया एल लाईन. ही आहे आपली एल लाईन. ठीक आहे, आता इथून एका स्पेसिफिक डिस्टन्सवरती पॉइंट आपण घेऊया. त्याला नाव द्यायचं आहे ए आणि इथून हा खाली एक पॉइंट घेतला आपण, त्याला नाव देऊया बी. ठीक आहे, आणि इथे काही डिस्टन्सवरती परत इथे पॉइंट घेऊया आणि हा एक पॉइंट घेऊया, याला नाव देऊया पी आणि याला नाव देऊया आर. ठीक आहे, तर मग आता आपल्याला थ्रू अ पॉइंट ए ड्रॉ अ लाईन पॅरलल टू एल लाईन. ठीक आहे, आपल्याला ए पॉईंटमधून जाणारी समांतर रेषा काढून घ्यायची आहे, जी की एल लाईनला समांतर येईल. ठीक आहे, याआधी हिला आपण एमने डिनोट करूया आणि हे जे पॉईंट आहेत हे पण जॉईन करून घेऊया. ठीक आहे, झालं. क्वेश्चन नंबर 2 आहे ड्रॉ अ लाईन एल, टेक अ पॉइंट टी आउटसाइड द लाईन थ्रू पॉइंट टी, ड्रॉ अ लाईन पॅरलल टू द एल. सेम याच्यासारखंच आधी आपण काय करूया, एल लाईन ड्रॉ करून घेऊया. त्यानंतर आपण टी पॉइंट घेऊया एक स्पेसिफिक मेजरमेंटने. ठीक आहे, इथे आपण जो घेतला हा टी पॉइंट, दुसऱ्या पॉइंटला नाव देऊया एस आणि इथून एक घेऊया तो डिनोट करूया के ने आणि खाली जो येईल तो दुसरा पॉईंट त्याला करूया आर ने डिनोट. ठीक आहे, तर याला आपण एक पॅरलल लाईन काढून घेऊ आधी. ही लाईन एम ने डिनोट करूया आणि हे दोन्ही पॉईंट जॉईन करून घेऊ. ठीक आहे, त्याचप्रमाणे थर्ड एक्झाम्पल आहे ड्रॉ अ लाईन एम, ड्रॉ अ लाईन एन विच इज पॅरलल टू लाईन एम ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 सेंटीमीटर फ्रॉम इट. आता एक स्पेसिफिक डिस्टन्सवरती आपल्याला दुसरी पॅरलल लाईन काढून घ्यायची आहे. हे आहे एल लाईन, सॉरी एमने डिनोट केली आहे आणि आपल्याला एक पॉईंट घेऊन तो 4 सेंटीमीटरवरती एक पॉईंट घ्या. तो डिनोट करूया आपण पी ने. खालचा पॉईंट डिनोट करूया आर ने. परत इथून 4 सेंटीमीटर डिस्टन्सवरती दुसरा पॉईंट घ्या, डिनोट करूया एल ने आणि खालचा पॉईंट डिनोट करूया ओ ने. ठीक आहे, तर हे जे मेजरमेंट आहे ते 4 सेंटीमीटरचं आहे.
ही पॅरलल लाईन काढून घेऊया. ही लाईन आपण एनने डिनोट करूया. हा ही पॉईंट जॉईन करू. ठीक आहे. हे आहे 4 सेंटीमीटर. ठीक आहे. थँक्यू.